नमस्कार. मी व्रतनिवेदक विलास घारगावकर. आज सोलापूर या ठिकाणी भेट दिली असता संपूर्ण महाराष्ट्रातील व्रतांकन आणि देशातील व्रतांकन करत असताना एकंदर परिस्थिती ही भारत देशाचे गृहमंत्री अमित शहाजी यांनी बाबासाहेब आंबेडकरांवर आंबेडकर 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 एवढ्या नावापेक्षा जर जप एवढ्यापेक्षा थोडा जास्त देवाचा घेतला असता तर 7 जन्माचा स्वर्ग जीवनात मिळाला असता, अशा प्रकारचं वक्तव्य करून आंबेडकरी समाज आणि पूर्ण बहुजन समाज अंगावर घेतलाय की काय असं झालेलं आहे. संपूर्ण देशभर सर्व विधानसभेमध्ये विरोधी पक्ष आणि आंबेडकरी समाजाचे नेते हे पूर्ण भाजपाच्या विरोधामध्ये आणि अमित शहा यांचा जाहीर असा निषेध करत आंदोलन उभारलेले आहेत. इव्हन त्यांच्या पुतळ्याला जाळपोळ चालू आहे, जोडे मारो आंदोलन केलेलं आहे आणि संपूर्ण देशभर बहुजनामध्ये असंतोषाची लाट निर्माण झालेली आहे. त्यामुळं भविष्यामध्ये एक चांगला विश्वासाने चांगले प्रचंड असं बहुमत प्राप्त होऊन देशाचा राजकारभार करत असलेले नरेंद्रजी मोदी यांचे हितचिंतक असलेले आणि उजवा हात म्हणून देशाचे गृहमंत्री अमित शहा हे चांगला राजकारभार करत होते, परंतु काँग्रेसला टोकण्यामध्ये त्यांनी आंबेडकरांवर अपशब्द उच्चारले आणि त्यामुळं आंबेडकरी समाजाचा बहुजनांचा मन दुखावलेले आहेत. आणि त्यामुळं बीएसपीच्या राष्ट्रीय अध्यक्षा बहीण मायावती असतील किंवा इकडे महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजनाकडचे प्रकाश आंबेडकर असतील किंवा आझाद समाज पार्टीचे खासदार चंद्रशेखर आझाद असतील, यांच्या माध्यमातून संपूर्ण देशभर हे आंबेडकरी विचाराच्या नेतृत्वाने भारताचे गृहमंत्री यांचा जाहीर निषेध करत आहेत आणि तीव्र आंदोलन देखील पेट घेतलेला आहे. एकंदर महाराष्ट्रामध्ये परिस्थिती पाहत असताना बीड आणि परभणीचा मुद्दा, बीडमध्ये एक विद्यमान अशी होतकरू विकासी नेतृत्व असलेले सरपंच संतोष देशमुख यांचा खंडणीच्या गुन्ह्यामध्ये म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. इथं भयानक असा माणूस वृत्तीला लाजवेल असा खून झालेला आहे. तर दुसरीकडे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलिसाच्या कोठडीमध्ये मारहाणीमध्ये मनुष्यवध झालेला आहे. त्यामुळं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये देखील वातावरण पेटलेलं आहे आणि त्यामधून एकंदर मुख्यमंत्र्यांना स्टेटमेंट द्यावं लागलं की बीडमधील वाल्मिक कराड नावाचा एक दहशतबाज गुंडा आणि विद्यमान नवीन मंत्रिमंडळातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सहकारी असलेले मुंडे यांचं नाव देखील त्या ठिकाणी येत आहे आणि त्यांच्यावर धसताना वाल्मिक कराड हा बीड जिल्ह्यामध्ये दादागिरी आणि 2 नंबरचे धंदे करत आहेत, अवैध धंदे करत आहेत. म्हणून मला वाटतंय काल मुख्यमंत्री फडणवीसजी यांनी चांगली ताटर भूमिका घेतलेली आहे आणि त्या ठिकाणचा जो गुंड आहे वाल्मिक कराड याच्यावर 302च्या कलमा अंतर्गत मोक्का लावून त्याला वळणावर आणायचं आणि बीड जिल्हा हे पूर्ण बेबंदशाहीमध्ये जो वायाला गेलेला आहे त्या बीड जिल्ह्याला एक दिशा द्यायचं आणि विकासाचं पर्व त्या ठिकाणी उभा करायचा मानस व्यक्त केलेला आहे. सोमनाथ सूर्यवंशी याला देखील सहानुभूती दाखवून याचे देखील तपासणी एसआयटीच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होत आहे. महाराष्ट्राचे नव्हे तर भारत देशाचे ज्येष्ठ मंत्री असलेले शरद पवार आज परभणी आणि बीडमध्ये येऊन संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी या दोन्ही परिवाराला भेट दिलेल्या आहेत आणि राज्य शासनाकडून चांगलं अनुदान द्यायचा प्रयत्न करू असे म्हणत आहेत. परंतु प्रकाश सोळंके माजलगावचे जे आमदार आहेत त्या प्रकाश सोळंकेंनी मात्र बाजी मारून जवळजवळ 21 लाखाचा निधी गोळा करून संतोष देशमुखाच्या परिवाराला आर्थिक पाठबळ द्यायचा प्रयत्न केलेला आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी 10 लाख रुपयाचा निधी संतोष देशमुखाच्या परिवाराला द्यायचं झालेलं आहे. परंतु दुसरीकडे पाहत असताना एक दलित कुटुंबातील आणि पोलीस प्रशासनाच्या दबावाखाली अवैध मार्गातून त्याचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला सोमनाथ सूर्यवंशी याच्या परिवाराला देखील निधीची आर्थिक पाठबळाची गरज आहे. त्याला देखील पाठबळ आर्थिक मिळालं पाहिजे, परंतु आणखी त्याला पाठबळ मिळालेलं दिसत नाही, जेणेकरून दोन्ही परिवार हे आर्थिक पाठबळ मिळवण्याचा आणि त्यांच्या परिवाराला एक सक्षम असा आधार मिळावा म्हणून राजकर्त्याकडे प्रयत्न करत आहेत. आज जरी विद्यमान
आणि ज्येष्ठ नेते राष्ट्रवादीचे शरद पवार हे दोन्ही परिवाराला भेटले असतील तरी त्यांनी वचनाशिवाय दुसरं काही दिलेलं नाही आणि प्रत्यक्षात मात्र दोन्ही परिवाराला आधार मिळवून द्यायचा कार्य त्या ठिकाणी झालं पाहिजे. एकंदर परिस्थिती पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चांगली भूमिका घेऊन जे महाराष्ट्रामध्ये अनागोंदीचा कारभार चालू आहे आणि 2 नंबरची दहशत माजलेली आहे त्या अवैध मार्गाला पायबंद घालण्याचा प्रयत्न करतात की काय अशा प्रकारचा वक्तव्य त्या ठिकाणी दिसत आहेत. यासाठी भाजपाचे आमदार अभिमन्यू पवार असतील, भाजपाचे आमदार सुरेश धस असतील किंवा इतर पक्षाच्या आमदारांनी जे बीड मुद्दा उचललेला आहे अशाच प्रकारचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे अवैध धंद्याने ऊत केलेला आहे आणि सर्वसामान्यांच्या जीव धोक्यात निर्माण झालेला आहे. अशा प्रकारचं वातावरण झालेलं आहे. लातूर जिल्ह्यामध्ये देखील परिस्थिती भयानक आहे. तिथेही 2-3 खून झालेले आहेत. एक डॉक्टर आणि त्या डॉक्टरने आयकॉन हॉस्पिटलच्या माध्यमातून तिथल्या एक कर्मचाऱ्याचा दिवसाढवळ्या विश्वासाने बोलावून घेऊन खून केलेला आहे. अद्याप तो डॉक्टर घोगे हा फरार आहे आणि म्हणून अवैध धंद्याचे हे अतिशय सुळसुळाट झालेलं आहे आणि सर्वसामान्यांच्या जीविताला धोके निर्माण झाले आहेत. त्यामुळं सर्वसामान्याला न्याय मिळाला पाहिजे. सर्वसामान्याला सुरक्षिततेची भावना महाराष्ट्रामध्ये जागृत होईल आणि देशामध्ये आंबेडकरी विचारच शेवटची तरुणोपाय नाही. आंबेडकरी विचाराने त्या देशामध्ये समृद्धी नांदू शकते. अशा प्रकारे सूर भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केलेल्या वक्तव्याप्रती मोठ्या प्रमाणावर देशामध्ये उठलेला आहे आणि म्हणून येणाऱ्या भविष्यामध्ये मग भारत सरकार असेल किंवा महाराष्ट्राचं सरकार असेल यांनी संपूर्ण बहुजनाला विश्वासात घेऊन जर चांगल्या प्रकारे कार्यभार सांभाळला, चांगल्या प्रकारचं कार्य या महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये केलं तर निश्चित विकासाचं पर्व नरेंद्र मोदी जे म्हणतात सबका साथ सबका विकास याला अनुसरून होईल असं वाटतंय. एवढंच आजचं या ठिकाणी वृत्तांकन जाहीर करून मी पुन्हा एकदा उज्ज्वल भारत न्यूज चॅनल चे संपादक विलास गारगावकर आणि पोलीस क्राईम न्यूजचे संपादक विनय कांबळे सर आणि दोन्ही चॅनलचे कार्यकारी संपादक प्रेमनाथ जोगदंड यांच्या वतीनं आम्ही जाहीर आवाहन करतो की या दोन्ही चॅनलला लोकप्रिय करण्यासाठी आपण घराघरात हे चॅनल जाण्यासाठी आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि जाहिराती, आर्थिक सहकार्य आणि ज्या जाहिरातीला वेळोवेळी बातम्या किंवा वृत्तांकन करण्यासाठी सहकार्य करावं असं जाहीर आवाहन करून मी या ठिकाणी थांबतो. व्रतनिवेदक विलास गारगावकर. नमस्कार.